आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही त्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आता खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आज नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची आज नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे सर्व शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप होणार होता, परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे दिवाळीच्या अगोदर आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात आणि या ठिकाणी हप्त्यांचा कालावधी सुद्धा आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। खटाखट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना आणि केंद्रातील सरकारने याच राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना सरासरी 2 हप्त्यांच्या माध्यमातून 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। म्हणजेच बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। मागच्या वेळी सुद्धा 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण केलेलं होतं आणि आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलेलं होतं, तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आले
आलेला आहे, कारण कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. बघा, कर्जमाफीचे व्हिडिओ आपण उद्या बनवणार आहोत, परंतु आज या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही. तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे. पीएम किसान योजनेचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. म्हणजेच एकत्रितपणे 3 दिवसांमधील कोणकोणत्या शेतकरी बांधवांचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही आणि आपल्या केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि केंद्राचे पंतप्रधान म्हणजेच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप होणार नाही. तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळे सुद्धा निर्माण होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून विचारपूस केली जात होते की दादा आमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता कधीपासून वाटप होईल. तर बघा शेतकरी बांधवांना, आतापासून काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारकडून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला मंजुरी देऊन पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमवतील. सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील आणि केंद्रातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे याच 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि याच 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही. खाटाखाट तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवायला आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार नाहीत. म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत. अशा शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. जे शेतकरी बांधव पात्र नसतील त्यांना पैसे येणार नाहीत. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवणार आहे. परंतु शेतकरी बांधवांना, त्या अगोदर राज्य सरकारकडून या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी, पीएमच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकार राज्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी आर्थिक दिलासा मिळावा, त्यांना सुद्धा आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे आणि केंद्र सरकार सुद्धा देशातील आणि आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, त्यांना सुद्धा पाठबळ मिळावे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. खाटाखाट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप होत आहेत. प्रतीक्षा संपल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
पैसे वाटप होतील, कारण राज्य सरकारकडून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज कोणाला पैसे, उद्या कोणाला पैसे आणि परवा दिवशी कोणाकोणाला पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यावेत, तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाची माहिती पाहायला मिळत राहील। म्हणजेच पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, अशा ज्या शेती संबंधित योजना आहेत, तर अशा सर्व योजनांची माहिती तुम्हाला अगदी कमी शब्दांमध्ये, कमी वेळांमध्ये, थोडक्यात आणि गावरान भाषेमध्ये पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, आजच्या जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेच उद्याच्या जिल्ह्यांची यादी, परवाच्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या नमो शेतकरी योजनेमध्ये, पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना होती। परंतु शेतकरी बांधवांनो, या योजनेमध्ये श्रीमंत घरामधील भरपूर अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। तर अशा या शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी फक्त गरीब शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जे गरजू नसेल त्यांना पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण आजच्या जिल्ह्यांची यादी, म्हणजेच आज नमोचा 8वा हप्ता, पीएमचा 21 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हे पैसे वाटप होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, सर्वांच्या सोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यायला पाहिजे, तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी पाहत आहोत, परंतु त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा योजनांची माहिती तुम्हाला अगदी कमी शब्दांमध्ये पाहायला मिळत राहील आणि या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच राहणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। कारण शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही, याच्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे मिळणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला जो नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत, शेतकरी बांधवांची जमीन कमी असायला पाहिजे, शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, घरामधील फक्त एकच शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत असायला पाहिजे। बघा, अशा जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण अटी शर्ती पाहिलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी
ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील त्याचीच माहिती या ठिकाणी आपण बघून सुद्धा घेणार आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. कारण शेतकरी बांधवांना हे शेतकरी बांधवांचे जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर हप्ता येत असतो, त्यामुळे आता 4 महिने संपत आलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती कामे सुद्धा करून ठेवा.